पहिले दूध सर्वोत्तम दूध. स्तनपान. अभिनंदन, मुलगी झाली आहे. घे सुनबाई, मुलीला मधाचं चाटण दे. अहो आई, हे काय करताय तुम्ही? बाळाच्या जन्मानंतर 1 तासाच्या आत आईचं दूध पाजणं आवश्यक आहे. तुला काय माहित मुलांना कसं सांभाळायचं ते? मधाचं चाटण दिल्यावर मुलीचा आवाज गोड होतो. आई, या सगळ्या आता जुन्या गोष्टी झाल्या आहेत. आधुनिक शास्त्रामुळे सिद्ध झाले आहे की नवजात बालकास आईचे सुरुवातीचे पिवळे घट्ट दूध पाजले पाहिजे. हे बाळाच्या तब्येतीला व पोषण होण्यासाठी खूप फायदेशीर आहे व बाळास सर्व रोगांशी लढण्याची शक्ती देते. चला तर ठीक आहे, मध नाही तर पाणी तरी पाजू शकतो ना. अहो आई, आईच्या दुधात 80% मात्रा पाण्याची असते. त्यामुळे नवजात बालकास आईच्या दुधाशिवाय दुसरे काहीही देऊ नये. आईचे दूध इतके पोषक असते की जर आई आजारी पडली तरीही बाळाला दूध जरूर पाजले पाहिजे. तसेच मूल जर आजारी असेल तरीही स्तनपान केले पाहिजे. यामुळे बाळाला आजाराशी लढण्याची ताकद मिळते. मुन्नीची आई तुझं अभिनंदन बाई, मुन्नीची आई तुझं अभिनंदन बाई, लक्ष्मी घरी आली तुझं अभिनंदन बाई, लक्ष्मी घरी आली तुझं अभिनंदन बाई. मुन्नीची आजी काय म्हणते ऐका बाई, लक्ष्मी घरी आली तुझं अभिनंदन बाई. आईचं दूध असतं बाळाचा आहार पहिला, आईचं दूध असतं बाळाचा आहार पहिला. नका पाजू दुसरं काही, नका पाजू दुसरं काही. सारी सत्व असते आईच्या दुधामध्ये, बाळाला मिळतं सारं आईच्या दुधामध्ये. पाणी नका ग पाजू लाडक्या छोट्या बाळाला, 6 महिने नका देऊ खाण्यास काही त्याला. बाळाला केवळ द्या स्तनपान, बाळ होईल धडधाकट छान आणि तंदुरुस्त. लाखाची गोष्ट ताई आज सांगितली तू बाई, आईच्या दुधाची किंमत आम्हाला समजवली. मुलीची आई तुझं अभिनंदन बाई, आईच्या दुधाची किंमत आम्हाला समजली, आईच्या दुधाची किंमत आम्हाला समजली. तुझं अभिनंदन बाई, तुझं अभिनंदन बाई. जन्मानंतर 1 तासाच्या आत आईचे सुरुवातीचे पिवळे घट्ट दूध बाळास पाजणे त्याच्या आरोग्यासाठी गरजेचे आहे. सुरुवातीचे 6 महिने आईचे दूध हा सर्वात उत्तम आहार आहे. बाळाला आईच्या दुधाशिवाय पाणी, मध इत्यादी काहीही देऊ नये. आईच्या दुधात 80% पाणी असते, त्यामुळे बाळाला वेगळे पाणी देण्याची गरज नसते. प्रत्येक आईने स्तनपान केले पाहिजे. जेव्हा बाळाला भूक लागेल तेव्हा त्याला स्तनपान जरूर करावे. स्तनपान बाळाला बऱ्याच विविध रोगांपासून वाचविते. बाळ आजारी पडल्यानंतरही स्तनपान करणे आवश्यक आहे. आईचे दूध बाळासाठी अमृत आहे, म्हणून त्याला किमान 1 वर्ष नक्कीच पाजवा.